कशासाठी हे सगळं अर्धवट सोडून गेलो आपण? त्यांच्यासाठी ज्यांनी आपली लायकी काढली, लायकी काढली त्यांनी. ते मी तुम्हाला बोलली होती नको जाऊया म्हणून. मला माहिती आहे ती बाई कशी येते. पण आपण चांगल्या भावनेने गेलो ना पमा. स्वामींच्या मनात होतं तसं झालं. हं चल. अहो पण मम्मी, बाय बाय काय झालं तुला? अगं तिचं डोकं खूप दुखतंय. तू काळजी नको करू. पप्पा बोलतील हा विनायकरावांशी. हे बघ, फक्त अंगठी घालायचीच होती ना, बाकी तर साखरपुडा झाला. मम्मी, ते गौतम. नाही, गौतमरावांशी बोलतील पप्पा. आणि आपल्याला कुठे माहिती होतं हे असं सगळं होईल. नाही मम्मी, तो गौतम. तो गौतम तो ठीक आहे, आता आउट ऑफ डेंजर आहे. पण मला नाही वाटत इतक्या लवकर त्याला डिस्चार्ज देतील. म्हणजे ICU मध्ये होता ना तो. हा म्हणजे त्या मुलाला काय झालं नाही हे बरं आहे, पण त्याची आई आणि भाऊ, बोलायची पद्धत नाही त्यांना. अम्मा बास बास झाला. आता तो विषय नको या घरात. ज्या माणसांना आपण चांगलेपणाने वागलेलं समजत नसेल ना, तर त्यांच्याबद्दल बोलून आपला वेळ वाया नाही घालवायचा. तुम्ही मला बोला, माझ्याबद्दल बोला, माझ्या परिस्थितीबद्दल बोला, पण माझ्या पोरीला काही नाही बोलायचं. त्यांच्यावर ओरडून त्यांची अक्कल काढून बोलायचं नाही त्यांच्याच्या. माझ्या पोरी माझी इज्जत आहे, माझा मान आहे. मला त्या बाईबद्दल त्या पोराबद्दल तर काही ऐकूनच घ्यायचं नाहीये. त्या पोराला ना मी माझ्या डोळ्यासमोर सुद्धा उभं करणार नाही. पैसा बघून माणसाची वागतात ते. आता सगळ्यांना शेवटचं सांगतो, खानोलकर आणि त्या घरातली माणसं यांच्याशी आपला काहीही संबंध नाही. आजपासून या घरामध्ये त्यांचं नाव घ्यायचं नाही, कळलं?